टेरी ऑन द टॉप, एक कुकुडुकू पण आहे. पॉन्ड्स पावडर लावली असं वाटते त्याला कांद्याला. पेंटिंगची रेटिंग कमी आणि रोस्टिंग जास्त होती असं मला. माझा सिनियर आला आणि तो मला बोलला, दीदी आईस्क्रीम खाते, पण दीदीच्या हातात आईस्क्रीमच नाही आहे. भैया अरे 2014, लॉंग अगो, वेनसडे, 9th स्टँडर्ड, डिव्हिजन सी. गॉड. हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ आहे खूपच जास्त स्पेशल. कारण मी शेअर करते आहे माझ्या पेंटिंग्स. सो ह्या आपल्याकडे खूप आहे आज. प्लस याच्यात आहे, जो तुम्हाला दिसतंय का, या माझ्या 8th स्टँडर्डच्या पेंटिंग्स आहेत आणि या एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या आहेत. सो लेट्स गेट स्टार्टेड. 3, 2, 1. बापरे, खूप आहेत. अरे गड्डी दिसते एवढ्या पेंटिंग्स आहेत. सो नॉस्टॅल्जिया. लेट्स स्टार्ट. पेंटिंग नंबर 1. सो याला म्हणतात फ्री हँड. आणि हा नेमकी बदक आहे, चिमणी आहे का पॅरोट आहे का पिकॉक आहे, काहीच कळत नाही मला. बट इथे जर तुम्हाला दिसत असेल, एक मिनिट मी बाकीच्या बाजूलाच होते. इथे लिहिलं आहे फर्स्ट फ्री हँड आणि तारीख पण आहे. तारीख आहे 16/7/2014. सो ही माझी पहिली फ्री हँड ड्रॉइंग होती. फ्री हँड ड्रॉइंग करायला मजा यायची, कारण इथे ॲक्च्युली पेन्सिलने असा ग्राफ काढला जायचा आणि ग्राफ काढल्यानंतर मग आम्हाला असं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ही पेंटिंग काढायची आम्ही. चांगली आहे ही पेंटिंग, बट मला खरंच समजत नाही की मी काढलं काय, कोणता पक्षी आहे, कोणता प्राणी आहे हा. ठीक आहे, बट नाईस. ही वाटत नाही मी फर्स्ट टाईम केली. सो या पेंटिंगला मी देईल, रेटही करूयात ना आपण, किती रेटिंग द्यायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? असं वाटतं यार फर्स्ट टाईमच्या हिशोबाने बरीच चांगली आहे पेंटिंग. सो आय थिंक मी याला 8 देईल. 8 आउट ऑफ 10. बिकॉज फर्स्ट टाईमच्या हिशोबाने बरीच चांगली मेहनत मी केलेली आहे. सो दिस वॉज माय फर्स्ट पेंटिंग. ओके, लेट्स मूव ऑन टू द सेकंड वन. सेकंड ही फ्री हँडच आली आहे. वा, ही क्यूट आहे, ही छान आहे खूप ना. अशी याच्यात कळतं आहे की तो मोर आहे. सो याच्यात मी लिहिले सेकंड फ्री हँड, सेम डे 16/7/2014. ओके, सो दिस इज व्हेरी नाईस. सिम्पल आहे बट छान काढली एकदम. याला मी 9 देईल. टू क्यूट. याच्यावरती तुम्हाला ते ग्रिड्स नाही दिसणार कारण ते पूर्ण रफ केले जायचे नंतर. सो दिस इज माय सेकंड पेंटिंग. व्हेरी नाईस. हो. सो भाजी अँड पाला. ऑब्जेक्ट ड्रॉइंग्स आहेत हे. आम्हाला एक स्टाईल असायची पेंटिंगची विच इज नोन ॲज स्टील लाईफ, ज्याच्यामध्ये असे भाजीपाला समोर ठेवला जायचं आणि त्याचं आम्हाला पेंटिंग करावं लागायचं. त्याच्यामध्ये प्रत्येक टाईपच्या भाज्या दिसतंय का. पंपकिन, पपाया इज व्हेरी कूल. पपाया खूप छान आलाय. ब्रिंजल, पोमोग्रॅनेट. आय थिंक पोमोग्रॅनेटचं ज्यूस केलेलं दिसतं इथे, काय माहिती काय आहे. कांदा, पॉन्ड्स पावडर लावली असं वाटते त्याला कांद्याला. इतका पांढरा का दिसतोय तो. असो. आणि कॅप्सिकम. दिस इज व्हेरी नाईस. खूपच छान आहे. मला सगळ्यात जास्त हे आवडलं. हे खूप असं छान, याची शेडिंग अँड ऑल. तर कॅमेऱ्यात किती कॅप्चर होते मला माहीत नाही, बट ही खूप छान आली याची शेडिंग. सो यालाही देऊया आपण 7.5. दिस इज नाईस, कूल. ओ माय गॉड. एक मग
मगमध्ये जास्वंदी. ही जास्वंदी ॲक्च्युली मी नाही काढलेली, ही माझ्या एका फ्रेंडने काढलेली होती. आय स्टील रिमेंबर. आम्ही प्रॅक्टिस करत होतो, सो तेव्हा त्यांनी ही काढलेली इथे. याच्या मागे मला काहीतरी दिसलं आहे, टमाटा आणि ब्रिंजल. प्लेट निळी काय मला नाही माहीत, बट प्लेट निळी आहे. ठीक आहे, मला नाही द्यायचं याला रेटिंग. हे जस्ट असं टाईमपास म्हणून काढलं होतं, असं काही सिरियसली नव्हतं काढलं. ओ माय गॉड. या आहेत माझ्या न आवडणाऱ्या पेंटिंग्स. मला या अजिबात काढायला आवडायच्या नाही. मला आठवतच नाही या पेंटिंग्सला काय म्हणतात. आय थिंक सो मेमोरी ड्रॉइंग्स, फॅमिली ड्रॉइंग्स काहीतरी म्हणतात, बट मला आठवत नाही आता. बट मला या काढायला नाही आवडायच्या. त्याचं रिझन असं की या पेंटिंग्सला काढायला भरपूर वेळ लागतो. कारण तुम्ही बघाल की प्रत्येक एलिमेंटला असे वेगवेगळे शेड्स, वेगवेगळे कलर्स आहेत, आणि या काढायला खूप वेळ जायचा. सो आय वॉज नॉट फॉन्ड ऑफ डुईंग धीज पेंटिंग्स, बट ऑप्शन नव्हता, करावं लागायचं. सो हे केलं आहे. हे आहे भाजीवाले भैया रे. भाजी विकतायत दादा, दिसत आहे ना, भाजी विकतायत. आणि ॲपल विकतायत. ओ, आणि इथे एक दादा आहे छोटा त्यांचा, तो आय थिंक कोथिंबीर विकतोय. गवत आहे का कोथिंबीर आहे काय माहिती. आणि ओ माय गॉड, मॅन्डेटरी. माझ्या झाडांवरती मोस्टली चिमण्या आणि अंडे असतातच. आय डोंट नो वाय, बट असतात. आणि मागे घरं आहेत, मला सरांनी करेक्ट करून दिलं. तुम्हाला दिसेल का इथे, डाऊटफुल पेन्सिलने करेक्ट करून दिलं आहे की कसं असलं पाहिजे. छान आहे ही, कन्सिडरिंग मला नाही आवडायच्या या पेंटिंग्स, बट स्टील दे आर गुड. मी याला 7च देईल. थर्ड फ्री हँड, ही पण छान आहे. काय ते नका विचारू, मलाच नाही कळते काय ते, बट ही पण छान आहे. फ्री हँड ड्रॉइंग, भरपूर फ्री हँड केलेलं आहे मी, मोकळ्या हाताने काढलं आहे एकदम. याला देऊया आपण 7. छान आहे. 2 ड्रॅगन आहेत वाटतं, काय माहिती काय. ओके, लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट. नेक्स्ट आली आहे माझ्याकडे स्टील लाईफ. सो हे असं समोर ठेवलेलं असायचं, रिअलमध्ये समोर बादली, हे सगळे एलिमेंट्स आमच्या समोर ठेवलेले असायचे आणि आम्हाला ते बघून काढायचं. ओके, याच्यामध्ये सगळ्यात छान हे दिसतंय कॉलीफ्लावर, मस्त आला एकदम, असं वाटतंय कॉलीफ्लावरसारखं. बाकी मग्गा बादली हे मागे तर कळत नाही मला, इतकं डार्क मी का केलं आहे, हे चांगलं नाही दिसत आहे. मग्गा आहे ब्लू कलरचा, नारळ आहे, नाईस, बट सगळ्यात भारी एलिमेंट यातला हा आहे. आय गिव्ह इट 7, कारण मला हे मागचं अजिबात नाही आवडलं. इतकं भडक बादलीच दिसत नाही, बादली मिक्स होऊन गेली त्याच्यामध्ये, बट नाईस, जस्ट बिकॉज ऑफ कॉलीफ्लावर. मस्त आला आहे हा. त्याच्यामध्ये तारीख आहे का? हो आहे. तारीख नाही असं होणारच नाही, तारीख लिहिली मी इथे 9/8/2014, लॉंग अगो. ओ, नेक्स्ट आहे झिनिया. अगेन व्हेरी क्यूट. हे झिनियाचं फूल ॲक्च्युअलमध्ये आम्हाला दिलं जायचं आणि त्याचं आम्हाला पेंटिंग करायचं असायचं. सो दिस इज ऑल्सो नाईस. मला फुलं काढायला प्रचंड आवडतात, सो त्याप्रमाणे छान आहे. आय विल नॉट से ग्रेट आहे, बट ओके आहे. याला पण मी 6च देईल. ठीक आहे, म्हणजे खूप काय अशी आउट ऑफ द वर्ल्ड भारी नाही आहे. ओके, सो नेक्स्ट आहे माझ्या खूप फेवरेट पेंटिंग्स, दॅट आर डिझाईन. मला डिझाईन्स करायला फार आवडायच्या, कारण याच्यामध्ये कलर स्केल वगैरे अशी मजा यायची डिझाईन्स करायला. ही मला आठवतं, आय थिंक ही माझी एक्झामची पेंटिंग होती. म्हणजे मी एक्झामला याच स्टेन्सिलवाली पेंटिंग घेतलेली. ऑफकोर्स कलर कॉम्बिनेशन हे नव्हतं, बट पेंटिंग हीच होती. खूप छान आहे हे मी एक्स्ट्रा काहीतरी वरती ॲड केलं, मला नाही माहीत का ॲड केलं आहे, बट ओव्हरऑल छान आहे पेंटिंग. दिसते का तुम्हाला? क्यूट एकदम, कलर एकदम छान आहे यातले, मस्त दिसतं. याला मी देईल 8. हो माय गॉड, ह्याच्यावर पण तारीख आहे, दिसते मस्त दिसते. 26/8/2015 वेनसडे, प्रिसाइजली सगळं लिहिलं आहे मी त्यावर. नेक्स्ट आहे अगेन अ डिझाईन. ओके, पिकॉक.
आम्हाला आय डोंट नो बट पीकॉक, पॅरेट्स ह्या गोष्टी पेंटिंग्समध्ये खूप ॲड करायचो आम्ही, कारण त्याच्याने अशी पेंटिंग्स खुलून दिसायच्या. सो गेन दिस मी इथे लिहिलं सेकंड डिझाईन. डेट आहे 22 जुलै 2015, वेनसडे, 9th स्टँडर्ड, डिव्हिजन सी. गॉड, दिसते का? नाही, उलटं दिसेल तुम्हाला ऑफकोर्स, बट खूपच छान, मस्त आहे. अजूनही मी करू शकते या, मला डिझाईन्स करायला आवडतात. वाव. नाही दाखवायची मला ही अजिबात आवडत नाही. हो, अगेन अ डिझाईन. हत्ती काढलाय, पण हत्तीच्या मागे इतका डार्क कलर दिलाय की हत्तीच दिसत नाही. हत्ती लपून गेला आहे. ठीक आहे, मी याला रेट नाही करणार. मला म्हणजे करू का, करेल 4-5 देईन. मला नाही आवडली ही इतकी. एवढं डिटेलिंग चांगलं नाही केलं आहे मी याच्यावरती. तारीखही नाही लिहिली. अगेन अ डिझाईन. खूपच जास्त याच्या मागे मी हे टेक्स्चर वगैरे दिलं आहे. मला इतकी गजबज भरलेल्या पेंटिंग्स नाही आवडत, बट स्टील कूल. अगेन ही आहे 9th स्टँडर्डची पेंटिंग आहे माझी. आणि हे मला आठवतं, हे मला सरांनी करायला लावलं होतं की यू शुड ट्राय समथिंग लाईक दिस टेक्स्चर पेंटिंग इन युअर ड्रॉइंग्स. सो त्यामुळे केलेली आहे. चांगली आहे, बट 5. खूपच भरलेली, त्यामुळे 5. त्याप्रमाणे माझी त्यावेळेला जे डिटेलिंग्स होत्या त्या खूपच छान होत्या. नाईस वर्क. याला लेटरचं आमची एक एक्झाम असायची, ज्याच्यावरती लेटर लिहायचं. आता हे तुम्हाला इंडिया मिररमध्ये दिसेल, थोडं अपोजिट दिसेल, बट अगेन याही मला नाही आवडायचं करायला, कारण याला खूप कॅल्क्युलेशन्स, स्केल वगैरे घेऊन प्रॉपर लेंथ ब्रेथ सगळं एकदम प्रॉपर यायला पाहिजे असं होतं. सो मला या करायला नाही आवडायच्या. इंडिया लिहिले, ठीक आहे. ही आमची फायनलची पेंटिंग होती. ही होती राईट. आम्हाला ही लेटर रायटिंगमध्ये आम्हाला इंडिया लिहायचं होतं. सो त्यावेळेला केली. आय गिव्ह इट अ 6. नॉट अ फॉन्ड ऑफ दिस पेंटिंग्स. अगेन अ डिझाईन इज डिझाईन. नाईस ना, ही पण छान आहे. बोलेल तुम्हाला खूप याच्यामध्ये तुम्हाला पिकॉक, पॅरेट्स वगैरे दिसतील. याच्यातही एक क्यूटसा पिकॉक आहे, छान आहे ही पण. त्याच्यावर मी काय लिहिलं, ही पण 2015ची पेंटिंग आहे. 2015 इथे लिहिलं 2015. सरांनी मला दिलं. व्हेरी गुड. ठीक आहे. ही पण याला मी देईल आय थिंक 7.5. सकाळ झाली कोंबडा आरवला. अगेन मेमोरी ड्रॉइंग. मला खरंच माहीत नाही. मी पिन कॉमेंट करून ठेवेल की या पेंटिंगचं काय म्हणतात, मला आठवत नाही. बट सकाळचा सीन आहे. पाणी भरताना बाया काही चाललं आहे बादल्या घेऊन, सॉरी पॉट घेऊन, काय म्हणतात त्याला, हंडी घेऊन चाललं आहे, राईट. कुत्रं आहे, क्यूटचं कुत्रं, क्यूट आलं एकदम. आणि ओ माय गॉड, चेरी ऑन द टॉप, एक कुकुडुकू पण आहे. छान आहे यार ही, म्हणजे छान केली मी. याला मी देईल 8.5. कन्सिडरिंग की याच्यामध्ये भरपूर एलिमेंट्स आहे आणि मी जरा मन लावून केलेली दिसते ही, कारण तसे मला या पेंटिंग्स खूप काही करायला आवडायच्या नाही. सो दिस इज ऑल्सो गुड. अगेन ही एक स्टील लाईफ बॉल आहे इथे ठेवलेला, आणि एक चिनी मातीचं भांडं आहे. छान आहे ही. मला वाटतं ही मी नाही केली आहे. आय थिंक सो. मला असं वाटतं की मी नाही केलेली ही. स्टील याचं मागचं हे खूप छान वाटतं मला. असं छान आहे, असं वेल्वेटचा कपडा असतो तसं ठेवल्यासारखं वाटतंय मागे. बॉल पण छान आला आहे, इवन हे पण छान आलं आहे. बादलीचं पण जर तुम्ही नीट बघाल, बादलीची शेडिंग वगैरे पण क्यूट आहे एकदम. याला आपण
8 देऊया. छान आहे. द पेंटिंग विथ द मोस्ट कॉमेडी स्टोरी. मला ही पेंटिंग बघितली की कायम त्याच्या मागचं बिहाइंड द सीन आठवतं. किती दिसतंय तुम्हाला हे? हा गणपती आहे. ओके. मला जसं सांगितलं या पेंटिंग्स काढायला नाही आवडायच्या. आता जर मी इथे गणपती काढला असता तर याला खूप वेळ लागला असता कलर करायला. सो मी एक जुगाड केला. जुगाड असा की आपण गणपती आणतो राईट, त्यावेळेला आपण त्याच्यावरती एक चांगला असा कपडा झाकलेला असतो जोपर्यंत त्याची पूजा होत नाही. सो मी काय केलं, मी तो सीन दाखवला जेणेकरून माझं थोडं जे एक्स्ट्रा वर्क होतं, जर गणपती काढला असता तर त्याच्यामागे मला खूप प्रिसाइजली काम करावं लागलं असतं. सो मी ते स्किप करून दिलं आणि अशी स्टोरी दाखवली की गणपती आणला आहे पण त्याची पूजा व्हायची अजून, तो अजून प्रॉपरली त्याचं पूजा न झाल्यामुळे दाखवू नाही शकत. असं काहीतरी करून, असा जुगाड करून मी ती पेंटिंग कंप्लीट केलेली आणि मला अजूनही ही आठवते. बघा पेंटिंगमध्ये पेंटिंग काढली, किती ते प्रिसिजन, किती ते डिटेलिंग दिसतंय. हे दिवा पण लावलाय क्यूटचा. सो ही याच्या मागची छोटीशी स्टोरी आहे. मी थोडा स्मार्ट प्ले केला इथे, थोडा भरपूर स्मार्ट प्ले केलं. क्यूट बट खूप छान आहे, म्हणजे याच्यातली डिटेलिंग्स वगैरे खूपच छान केलं आहे मी. अशी क्यूट फॅमिली अशी मस्त. याला मी 9 देईल. खूप मेहनत घेतली होती मी या पेंटिंगला, विच इज नाईस. पूजा सांगतात गुरुजी. वा ओ माय गॉड, हे बघ रांगोळी काढली मी. रांगोळी काढली, आई काहीतरी सांगते. वा छान. हो बाबू, दुर्वा, एक एक गोष्ट दिसते मला. दुर्वा ठेवलाय. बापरे, खूपच छान, मस्त केली. पेंटिंगची तारीख ही मी केली आहे 2 सप्टेंबर 2014. याच्या मागे लिहिलं. ओके, याला मेमोरी ड्रॉइंगच म्हणतात. इथे लिहिलं आहे मेमोरी ड्रॉइंग. 2 सप्टेंबर 2014, ऑलमोस्ट 10 वर्षाच्या वर होत जातील आता. एक इनकम्प्लीट ड्रॉइंग आहे. याच्यातलं सगळ्यात छान आहे नारळ, भरपूर डिटेलिंग केलेले नारळ. टमाट्यावरती शॅडो खूप छान पडते. वा मस्त. ही इनकम्प्लीट आहे, मला नाही आठवत मी का कंप्लीट नाही केलेली आहे. ओके, सो नेक्स्ट पेंटिंग आहे अगेन माझी न आवडती मेमोरी ड्रॉइंग. हिमालयात दादा आईस्क्रीम विकतो आहे आणि चालू आहे सीझन चेरी ब्लॉसमचा. किती क्रिएटिव्हिटी होती माझ्यामध्ये दिसतंय मला. पण डिटेलिंग बघा गाईस, बघा गाड्यावरती मस्त आईस्क्रीम आणि त्याचे छोटे छोटे असे चिन्ह, आय थिंक डिझाईन्स काढलेले आहेत. दादा आईस्क्रीम देते, ते पण ट्रिपल गाईज, सिंगल लेअर नाही, ट्रिपल स्कूप आईस्क्रीम विकतोय तो. आणि फारच छान. अरे बापरे, हे बघताय, दीदी आईस्क्रीम खाते पण दीदीच्या हातात आईस्क्रीमच नाही आहे. ओ माय गॉड, किती तो कंटाळा मला काढायचा. बापरे, बट कूल, नाईस. म्हणजे भरपूर लोक दाखवलेत, माझी मेहनत दिसते याच्यामध्ये. कूल, खूपच छान छान काढलंय. नाईस. शॅडो वगैरे दिले पेंटिंगमध्ये. मागे बघा गवतांमध्ये फुलं आलेले आहेत. बापरे, किती ते कष्ट, मेहनत घेतली फार. ओव्हरऑल छान आहे ही पेंटिंग. मी याला 9 देईन. आय थिंक मी मेमोरी ड्रॉइंग्सला सगळ्यात जास्त देते, कारण त्या मी खूप छान काढल्या आहेत. भलेही मला त्या आवडत नसतील, बट नाईस, 9. ओके, नेक्स्ट आहे स्टील लाईफ विदाउट ऑब्जेक्ट. कलर्स बघा, कलर्स खूप छान आहे. कॅमेरामध्ये सुद्धा ते इतकं अशा उठून नाही दिसत आहे जितकं ते इथे उठून दिसत आहेत. बट व्हेरी नाईस, छान आहे. ओके, सो नेक्स्ट आहे भैया मेरे राखी के बंधन को निभाना, मेमोरी ड्रॉइंग. ही पेंटिंग पाहिल्या मला याच्या मागची स्टोरी आठवली आहे. ही पेंटिंग इनकम्प्लीट आहे. याचं रिझन असं आहे की फ्लोअर बघताय तुम्ही, ही ब्राऊन कलरची फ्लोअर, ही मी ब्राऊन केली. माझा सिनियर आला आणि तो मला बोलला की अगो खूप डार्क झाली फ्लोअर आणि एवढी डार्क नको करायला हवी होती वगैरे वगैरे, आणि माझा मूड गेला आणि मी ही पेंटिंग कधी कम्प्लीटच नाही केली.
बट मला ब्राऊन फ्लोअर्स खूप आवडतात घराच्या, सो म्हणून मी केली आहे. तर मला नव्हतं माहीत की ते चांगलं नाही दिसणार आहे. मी कधी कम्प्लीटच नाही केली. अरे बापरे, हे बघते, इतका राग आला की दिवासुद्धा लाल बुंद केला आहे. ऑरेंज नाही, लाल आहे, लाल. बापरे, गिफ्ट देणारे दादा दिदीला. कुत्रं काढलं आहे, ते पण इनकम्प्लीट आहे. ओ, संध्याकाळचे 6 वाजले. सगळं छान होतं, बट जसं तो बोलला मला, मी त्याच्यानंतर कधी पेंटिंगच कम्प्लीट नाही केली. सो इनकम्प्लीट पेंटिंगला कायच रेटिंग देणार, नको. ओके, नेक्स्ट आहे अगेन मेमरी ड्रॉइंग. काका फुलं विकत आहेत, मावशी चालल्या मंदिरात, आणि बापरे बापरे, भूत. हां, शॅडो कमी आणि भूत जास्त दिसतं इथे. पण दिसतोय माझा कंटाळा, किती तो कंटाळा, बापरे. छान आहे ही पेंटिंग. अशी जे ऑब्जेक्ट म्हणजे याच्यातले जे ह्युमन फिगर्स आहेत ते छानसे प्रॉमिनंट दिसत आहे. आवडली मला, छान आहे. बट हे नाही आवडले. हे काय मी काढलं आहे, नसतं काढलं तरी चाललं असतं. का काढलं आहे काय माहीत, उगाच काहीतरी वाढवलं आहे. बट याला मी देईल 8. छान आहे. मंदिर वगैरे मस्त काढलं आहे, छान, नाईस. ओके, ही मी नाही काढलेली फॉर शुअर. नाही, फॉर शुअर नाही, मीच काढली. अरे बापरे, ही मी काढली. सो ही मीच काढली असं मला आत्ता जाणवलं आहे. पण मला आठवतच नाही मी कधी काढली. याच्यामध्ये आहे स्टील लाईफ, बादली, टमॅटो. मोस्टली टमॅटोज द्यायचे आम्हाला, आय डोंट नो वाय. एक पेपरचा काहीतरी रोल आहे. छान आहे ही, बट ही खूप खराब झाली, म्हणजे याच्यावर खूप डाग लागलेत. ओके शे, म्हणजे मला ही खूप काही आवडली नाही. विल गिव्ह इट 7. 7 ठीक आहे. अगेन स्टील लाईफ, वाव, ही छान आहे. याच्यात आहे नारळ, दोडकं. ही छान, ही मी केलेली आहे. येस, ही मी केली. 9/9/2014. ओके, 8th स्टँडर्डची पेंटिंग आहे ही माझी. छान होतं यार. याचं पण बॅकग्राऊंड बघा, असं वेलवेटी, छान, ही मस्त आहे. याच्यामध्ये वाटतंय जरा रिअलिस्टिक. छान काढली. याला मी 8 देईल. याला पण खूप वेळ लागायचा, कारण हे सगळे शेड्स बनवा, ते द्या, व्हेरी टाईम कन्झ्युमिंग. नेक्स्ट ही पेंटिंग 2014चीच आहे. ठीक आहे, ही आय थिंक माझी असेल पहिली वगैरेच असेल. ही काय, याच्यामध्ये केळं ठेवलं आहे, कॅबेज आहे, ॲज ऑलवेज ब्रिंजल. छान आहे, ठीक आहे. पण ही पण खूप खराब झाली आणि भरपूर पाणी लावलं आहे मी याला बघा, म्हणून ते पाण्याने ना असं त्याचं डिटेलिंग छान नाही आलेली. विल गिव्ह इट अ 6. ठीक आहे, म्हणजे नॉट टू गुड, नॉट टू बॅड. ओ माय गॉड, लास्ट काही रिकामे पेजेस. लास्ट पेंटिंगवर आहोत आपण आता, आणि ही आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोलावाली पेंटिंग. संक्रांतीची पेंटिंग बघा. हे मी बोलले तुम्हाला, झाड असेल म्हणजे त्याच्यावरती पक्षी आणि अंड्या असतीलच. वाव, गच्चीवरती उडवत आहेत पतंग. ऑफकोर्स गच्चीवरतीच उडवतील. मस्त ही पेंटिंग, भरपूर एलिमेंट्स आहेत याच्यात, पण फिगर्स भरपूर आहेत. छान काढली यार ही पण, नाईस. मोठे लोकच पतंग उडवत आहेत, लहान फक्त त्यांना मदत करतायत. अरे वा. टेरिस गार्डन, फारच विचार करून पेंटिंग केलेली मी. या पेंटिंगच्या मागे तारीख नाही लिहिली, आय डोंट नो वाय, बट या, दिस इज नाईस. नाईस, आय विल गिव्ह इट अ 9. असं मला जाणवतं आहे की ज्या मला आवडत नाही मेमरी ड्रॉइंग्स, त्यालाच मी जास्तीत जास्त रेटिंग दिले. बट या, दॅट्स इट, संपलं स्टॉक. सो आपण ऑलमोस्ट या हे एवढ्या पेंटिंग्स रेट केल्या, दिसतं एवढ्या. खूप आहे. पेंटिंगची रेटिंग कमी आणि रोस्टिंग जास्त होती असं मला वाटलं. बट या माझ्या सगळ्या पेंटिंग्स होत्या ज्या मी एलिमेंटरी इंटरमिजिएटला केल्या आहे. अजूनही या बाकी आहेत, या आपण नेक्स्ट व्हिडिओला कवर करूया. मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि अशाच काही व्हिडिओसाठी डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, टाटा.